नमस्कार, मी दीपक सरनोबत, असिस्टंट प्रोफेसर इन इंग्लिश। आजच्या व्हिडिओमध्ये आपण द लाईट हाऊस कीपर ऑफ एस्पिनवॉल या हेनरी सिएनकेविक्स यांच्या प्रोजवरील काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत। एक्झामला आपल्याला ज्या पद्धतीने क्वेश्चन्स विचारले जातील त्याचा विचार करून हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे। त्यामुळे सर्वांनी अगदी स्टार्ट टू एंड काळजीपूर्वक शांतपणे हा व्हिडिओ पहा। आता पहिला क्वेश्चन जो आहे तो मी रीड करतोय। हेनरी सिएनकेविक्स रिसीव्ड नोबेल प्राइज फॉर लिटरेचर इन या प्रोजचे जे रायटर आहेत हेनरी सिएनकेविक्स त्यांना नोबेल प्राइज मिळालेला आहे। ते कोणत्या साली? 1905, 1910, 1915 आणि 1919। आता यापैकी साहजिकच आपणाला हे पॉइंट इयर मेमराइज करायचे आहेत परफेक्टली। याचं उत्तर आहे ऑप्शन ए 1905। 1905 ला त्यांना नोबेल प्राइज मिळालेला आहे। त्यानंतर हेनरी सिएनकेविक्स रिसीव्ड नोबेल प्राइज फॉर लिटरेचर फॉर हिज। आता रायटर जे आहेत ते पॉलिश जर्नलिस्ट आहेत, नॉवेलिस्ट आहेत। यांना 1905 साली मिळालेलं नोबेल प्राइज कशासाठी मिळालं? आता ऑप्शन्स आपल्या समोर आहेत। आउटस्टँडिंग मेरिट्स ॲज एपिक रायटर, जर्नलिस्टिक रायटिंग, इन डेप्थ सोशल सर्वे ऑफ हिज कम्युनिटी आणि एक्सलंट आर्ट ऑफ रायटिंग बायोग्राफी। आता याच्यापैकी आपलं करेक्ट आणि परफेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए आउटस्टँडिंग मेरिट्स ॲज एपिक रायटर, म्हणून त्यांना नोबेल प्राइज 1905 साली देऊन गौरवण्यात आलं। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन असा असू शकतो, हेनरी सिएनकेविक्स इज बेस्ट नोन फॉर हिज नॉवेल्स। हेनरी हे जे आहेत ते कशा पद्धतीच्या नॉवेल्सच्या संदर्भामध्ये, कादंबरीच्या संदर्भामध्ये वेल नोन आहेत, बेस्ट नोन आहेत, आपण त्यांना ओळखतो। मग त्यांच्या पॉलिटिकल नॉवेल्ससाठी ते फेमस आहेत, सोशल नॉवेल्ससाठी, कॅम्पस नॉवेल्ससाठी की हिस्टॉरिकल नॉवेल्ससाठी? तर साहजिकच ऑप्शन डी हिस्टॉरिकल नॉवेल्ससाठी ते सर्वांशी परिचित आहेत। नंबर 4 ला आपण असा क्वेश्चन घेतलेला आहे, हु इज द सेंट्रल कॅरेक्टर ऑफ द स्टोरी द लाईट हाऊस कीपर ऑफ एस्पिनवॉल। ही जी स्टोरी आहे द लाईट हाऊस कीपर ऑफ एस्पिनवॉल या स्टोरीचं सेंट्रल कॅरेक्टर, मुख्य पात्र जे आहे ते नेमकं कोण आहे? ॲडम्स आहे, स्केविन्स्की आहे, स्टीव आहे की जॉन्सन आहे? तर साहजिकच प्रोज ज्यांनी रीड केला असेल त्यांच्या लक्षात ऑप्शन बी नक्कीच आहे, स्केविन्स्की। साहजिकच हे सेंट्रल कॅरेक्टर आहे आणि लाईट हाऊसचा कीपर म्हणून त्यांचं सिलेक्शन होतं, ऑप्शन बी। नंबर 5 आहे, हुम डज स्केविन्स्की विजिट फॉर द जॉब ऑफ अ लाईट हाऊस कीपर। लाईट हाऊस कीपरचा ही जी पोस्ट आहे त्या पोस्टसाठी साहजिकच तिथं त्यांना एका व्यक्तीची नियुक्ती करायची असते। त्या जॉबसाठी स्केविन्स्की कुणाला भेटतात? मिस्टर रॉबर्ट यांना, मिस्टर सॅम्युएल यांना, मिस्टर बॉन्ड यांना की मिस्टर फाल्कनब्रिज यांना? तर साहजिकच ऑप्शन डी मिस्टर फाल्कनब्रिज जे आहेत त्यांना ते भेटतात आणि त्यांच्याशी डिस्कशन झाल्यानंतर, इंटरव्ह्यू झाल्यानंतरच मग त्यांचं सिलेक्शन होतं। नंबर 6 क्वेश्चन घेतलेला आहे आपण, द लाईट हाऊस कीपर इन डिसअपियर्ड विदाऊट ट्रेस। लाईट हाऊस कीपर जो आहे तो आता कुठला डिसअपियर झाला? पनामामधला, हंगेरीमधला, एस्पिनवॉलमधला की डार्डेनेलिस यामधला? तर साहजिकच आपल्याला टायटलमध्येच या बाबी क्लिअर आहेत, एस्पिनवॉल। एस्पिनवॉल इथला जो लाईट हाऊस कीपर आहे तो अचानकपणे डिसअपियर झाला आणि त्यामुळे त्यांना नवीन पद भरावं लागलं आणि त्याच्या ठिकाणी मग स्केविन्स्की काय करतो, येतो आणि मग त्याचं सिलेक्शन होतं। मग ऑप्शन सी हे आपलं आन्सर राहणार आहे। नंबर 7, द स्टोरी द लाईट हाऊस कीपर ऑफ एस्पिनवॉल बेसिकली डील्स विथ द। आता ही जी स्टोरी आहे ती नेमकी कशाशी रिलेटेड आहे? नॉन वर्बल स्किल्स, सॉफ्ट स्किल्सशी रिलेटेड आहे, इंटरव्ह्यू स्किल्सशी रिलेटेड आहे की इंटरपर्सनल स्किल्सशी रिलेटेड आहे? तर साहजिकच ऑप्शन सी जो आहे इंटरव्ह्यू स्किल्सशी रिलेटेड आहेत, कारण की लाईट हाऊस कीपरसाठी या पोस्टसाठी जेव्हा स्केविन्स्की मिस्टर फाल्कनब्रिज यांच्याशी जेव्हा भेटायला जातात, त्यांच्याशी जेव्हा त्यांचं कॉन्व्हर्सेशन होतं तेव्हा ते इंटरव्ह्यू
स्किल्स कशा पद्धतीनं असायला हव्यात याचं एक चांगलं ते उदाहरण आहे आणि त्याच्या थ्रूच त्यांचं सिलेक्शन होतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे द लाईट हाऊस कीपर इज डिसअपियर ड्युरिंग आता जो काही कीपर आहे लाईट हाऊसचा पूर्वीचा अगोदरचा स्केविन्सच्या पूर्वीचा तो डिसअपियर झालेला आहे. केव्हा झालेला आहे, कशामध्ये, स्टॉर्म वादळामध्ये, ड्युरिंग स्टॉर्म म्हणायचं आहे, ड्युरिंग डे लाईट म्हणायचं, डॉन पहाटे झाले की सनसेट. साहजिकच ऑप्शन ए जे आहे ते डिसअपियर्ड ड्युरिंग अ स्टॉर्म, ऑप्शन ए. 9th क्वेश्चन असा आहे व्हाय हॅड पोस्ट ऑफ लाईट हाऊस कीपर बिकम वेकंट. आता लाईट हाऊस कीपरची पोस्ट जी आहे ती रिकामी का झालेली होती. पूर्वीचा जो आहे लाईट हाऊस कीपर नेमकं त्यानं काम सोडलेलं होतं, त्याला दुसरीकडे जॉब मिळालेला होता, याचं नेमकं कारण का होतं. ही पोस्ट जी आहे ती रिकामी का झालेली होती, नवीन का भरावं लागणार. बिकॉज द अर्लियर कीपर वॉज नॉट फिलिंग वेल असं असणार आहे का. बिकॉज द अर्लियर कीपर वॉज ऑन अ लॉंग लिव्ह, रजेवरती होता का. बिकॉज द अर्लियर कीपर डिसअपियर ड्युरिंग अ स्टॉर्ममध्ये तो डिसअपियर झालेला होता, कुणालाच माहीत नाही त्याचं पुढे काय झालं. बिकॉज द अर्लियर कीपर रिझाइंड फ्रॉम द पोस्ट, का त्यानं साहजिकच रेजिग्नेशन दिलेलं होतं, आजारी होता, सुट्टीवरती होता, डिसअपियर झालेला होता स्टॉर्ममध्ये, की पोस्टचं रेजिग्नेशन दिलेलं होतं. साहजिकच ऑप्शन सी जे आहे तो स्टॉर्ममध्ये डिसअपियर झालेला होता आणि त्यानंतर नवीन कीपरची पोस्ट जी आहे त्याचं सिलेक्शन करणं क्रमप्राप्त होतं. नंबर 10th व्हाय इज नेव्हिगेशन ॲट मॉस्किटो बे डिफिकल्ट इवन इन द डे टाईम. दिवसाचं देखील मॉस्किटो बे, त्याला आपण उपसागर म्हणतो, त्या उपसागरातून साहजिकच जलप्रवास करणं हे डिफिकल्ट का होतं, कारण काय होतं. रात्रीचं एक ठीक आहे पण दिवसाचं पण डिफिकल्ट का होतं डे टाईमला. ऑप्शन काय दिलेला आहे, बिकॉज इट अबाउंड्स इन सँडबार्स अँड बँक्स, बिकॉज देर इज नो सफिशियंट वॉटर इन इट, बिकॉज इन दिस बे वॉटर इज नॉट इन लिक्विड फॉर्म, लास्ट बिकॉज इट इज फुल ऑफ मॉस्किटोज. मग आता तिथे सँडबार्स आणि बँक्स आहेत त्यांची संख्या जास्त होती, त्यामुळं प्रवास करत असताना अडचणी येत होत्या. आता या उपसागरामध्ये सफिशियंट वॉटर नव्हतं का, किंवा लिक्विड फॉर्ममध्ये ते नव्हतं, किंवा मॉस्किटोंची संख्या जास्त होती, नाही. तर ऑप्शन ए जे आहे बिकॉज इट अबाउंड्स इन सँडबार्स अँड बँक्स हे त्याचं परफेक्ट आन्सर राहणार आहे. व्हाय इज नेव्हिगेशन ॲट मॉस्किटो बे नियरली इम्पॉसिबल ॲट नाईट. आता दिवसाचं तर ठीक आहे अडचणीचं होतं, पण रात्री ते जवळजवळ अशक्यच होतं का. जलप्रवास रात्रीचा अशक्य का होता, तर प्रोजमध्ये आपण अशा ठिकाणी एक रेफरन्स आहे की दिवसभर पुन्हा सूर्यकिरणं त्याच्या उबदारपणामुळं पुन्हा जे काही एक धुकं निर्माण होतं, धुक्याची चादर संपूर्ण त्या उपसागरावरती होती, त्याच्यामुळं काय होतं रात्रीचं जलप्रवास करणं जवळजवळ इम्पॉसिबल होता. आणि त्यामुळे ऑप्शन ए मध्ये आपल्याला याचं रिझन दिसतं, बिकॉज द फॉग्स आर व्हेरी फ्रिक्वंट ऑन दोज वॉटर्स वॉर्म्ड बाय द सन. ऑप्शन बी सगळी बिकॉज देर इज डार्कनेस एव्हरीवेअर, बिकॉज नेव्हिगेटर कॅन नॉट सी ॲट नाईट, हे रेग्युलर आहेत आणि त्यांचा इथं काही संबंध नाही आहे. लास्ट दिलेला आहे बिकॉज ऑफ द प्रेझेन्स ऑफ डेडली पॉयझनस स्नेक्स, असा रेफरन्स कुठेही नाही आलेला प्रोजमध्ये. ऑप्शन ए आपलं उत्तर राहील. ॲट नाईट द ओनली गाईड फॉर द डॉट 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 इज द लाईट हाऊस. रात्रीच्या वेळी लाईट हाऊस हे एकमेव गाईडचं काम करत होतं. कुणासाठी, मग बोट्स, नेटिव्ज, वेसल्स की विलेजर्स, कुणाला हे मार्गदर्शन करायचं. हाच प्रश्न असा देखील विचारला जाऊ शकतो, व्हॉट इज द ओनली गाईड फॉर द वेसल्स ड्युरिंग नेव्हिगेशन ॲट नाईट. रात्रीची जी जहाज प्रवास करत असतात, मोठ्या बोट्स असतात, त्यांच्यासाठी गाईड म्हणून जलप्रवासामध्ये मदत करत असताना कोण काम केलेलं आहे. आता दोघांनी प्रश्न रीड केल्यानंतर लक्षात येईल, पहिल्यामध्ये आपल्याला वेसल्स असा ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि सेकंडमध्ये द लाईट हाऊस, म्हणजे रात्रीच्या वेळी प्रवास करत असताना लाईट हाऊस हे मदत करत होतं, गाईड म्हणून काम करत होतं. कुणासाठी, तर वेसल्ससाठी. आता इथं शिप्स असा जर वर्ड वापरला तो आपल्याला लक्षात आला असता. शिप्स म्हणजेच वेसल्स, जहाजांच्या संदर्भामध्ये त्यांना दिशा दर्शवण्याचं काम हे लाईट हाऊस करत होतं. नंबर 13 फाइंडिंग अ न्यू लाईट हाऊस कीपर वॉज अ रादर डिफिकल्ट टास्क फॉर. आता एक नवीन लाईट हाऊस कीपर शोधणं
हे डिफिकल्ट टास्क होतं. कुणासाठी? तर साहजिकच पनामामध्ये राहणारे जे युनायटेड स्टेट्सचे कॉन्सल आहेत, ते परराष्ट्र वकील म्हणतो आपण, त्यांच्या दृष्टिकोनातून हे काम अगदी डिफिकल्ट होतं. आता हा ऑप्शन जर पाहिला तर आपणाला ऑप्शन डी मध्ये पाहायला मिळतो, कारण चेअरमन किंवा सेक्रेटरी किंवा व्हाईस चेअरमन असा कुठेही उल्लेख नाही प्रोजमध्ये. युनायटेड स्टेट्स कॉन्सल लिव्हिंग इन पनामा. नंबर 14 ... was a rather difficult task for United States consul living in Panama. 13 नंबरचा क्वेश्चन आपल्याला जर लक्षात आला असेल तर साहजिकच 14 देखील इथं आपल्याला लक्षात येतो, कारण की फाइंडिंग अ न्यू लाईट हाऊस कीपर जे आहे ते डिफिकल्ट टास्क होतं युनायटेड स्टेट्स कॉन्सलसाठी, जे काही पनामामध्ये राहत होते. हे लास्ट क्वेश्चनमध्ये आपण पाहिलेलं आहे. क्वेश्चन कसा विचारला जातो त्याच्यावरती अवलंबून आहे की आपला आन्सर कशा पद्धतीचं असणार आहे. अकॉर्डिंग टू द रायटर द लाईट हाऊस कीपर इज ऑलमोस्ट आता हेनरी सियानकेविक्स यांच्या मते लाईट हाऊस कीपर हा जवळजवळ कसा असतो? प्रोटेक्टर आहे, प्रिझनर आहे, गाईड आहे की लिबरेटर आहे? आता ते लाईट हाऊस कीपर म्हणून काम करत असताना साहजिकच मानववस्तीपासून दूर, सगळ्यांच्यापासून दूर एकट्यानंच तिथं काम करावं लागत होतं. त्यामुळं दिवसातून कधीतरी एखाद्या वेळेला पाणी आणि जेवणाची रसद जी आहे ती पुरवली जायची, आणि त्यामुळे जवळजवळ एक जसा कैदी जीवन जगतो त्या पद्धतीनं जणू काही ते तुरुंगात जीवन जगल्यासारखं लाईफ होतं असा उल्लेख असल्यामुळे ऑप्शन बी जो आहे प्रिझनर ते आपला आन्सर राहणार आहे. द लाईट हाऊस कीपर कॅन नॉट लिव्ह हिज रॉकी आयलंड एक्सेप्ट ऑन. लाईट हाऊस कीपर जो होता तो आपलं आयलंड जो आहे ती पोझिशन आहे, तिथली प्लेस आहे ती सोडू शकत नव्हता. अपवाद फक्त कुणाचा होता? केव्हा सोडू शकत होता? तर साहजिकच फक्त रविवारीच तो तिथून साहजिकच त्याला थोडीशी लीव मिळत होती. त्यामुळे ऑप्शन सी जो आहे ऑन संडेज, रविवारी, कारण पुन्हा मंडे टू सॅटर्डे तो टोटल बिझी, त्याला आपलं काम स्टार्ट टू एंड प्रामाणिकपणे करावं लागत होतं, कुठेही जाता येत नव्हतं. नंबर 17 अ बोट फ्रॉम एस्पिनवॉल ब्रिंग्स द लाईट हाऊस कीपर प्रोव्हिजन्स अँड वॉटर ... अ डे. आता एस्पिनवॉलमधून एक बोट यायची आणि ते लाईट हाऊस कीपरच्यासाठी काहीतरी जेवण असेल, अन्न पुरवठा असेल किंवा पाणी असेल ते घेऊन यायचं. पण दिवसातून किती वेळेला? ट्वाईस, वन्स, थ्राईस, 4 टाइम्स, दोनदा, एकदा, तीनदा की 4 वेळेला? तर ही जी बोट आहे ती दिवसातून फक्त एकदाच यायची. त्यामुळं वन्स अ डे हे आपलं आन्सर राहणार आहे, ऑप्शन बी. नंबर 18 हू वॉज सपोज्ड टू सिलेक्ट अ न्यू लाईट हाऊस कीपर. नवीन लाईट हाऊस कीपर जे आहेत ती पोस्ट इथं वेकंट होती, तिथं एका व्यक्तीचं सिलेक्शन करायचं होतं लाईट हाऊस कीपर म्हणून. मग आता ही पोस्ट जी आहे ते सिलेक्ट करण्याचं काम कुणाकडे होतं? कोण करणार होतं फायनल सिलेक्शन? मिस्टर जॉर्ज, मिस्टर टोनी, मिस्टर आयझॅक फाल्कनब्रिज की मिस्टर जॉन्सन? तर साहजिकच मिस्टर आयझॅक फाल्कनब्रिज, याच्यापूर्वी आपण हा रेफरन्स घेतलेला आहे. ऑप्शन सी हे आपला आन्सर राहणार आहे. आणि फाल्कनब्रिजच मग स्केविन्स्कीला त्यांचे इंटरव्ह्यूचे स्किल्स पाहून काय करतात? सिलेक्ट करतात. द न्यू लाईट हाऊस कीपर्स फेस वॉज समव्हॉट डाऊनकास्ट अँड सॅड बट ... नवीन लाईट हाऊस कीपर सिलेक्शन केल्यानंतर स्केविन्स्की ही कीपर म्हणून साहजिकच त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. मग आता यांचा चेहरा हा कसा होता? तर एक डाऊनकास्ट होता. आपण खिन्न, उदास म्हणतो, डाऊनकास्ट अँड सॅड, खिन्न, उदास, दुःखी. पण एवढं असून सुद्धा कसा होता? ऑनेस्ट होता, असा रेफरन्स आहे. त्यामुळं ऑप्शन बी जो आहे जे प्रामाणिकपणा होता, चेहरा जरी थकलेला, खिन्न, उदास असला तर त्याच्यावरती एक प्रामाणिकपणा कुठेतरी झळकत होता. ऑप्शन बी हे आपला आन्सर राहणार. पहिल्या पार्टमधला लास्ट क्वेश्चन आपण पाहतोय, बाकीचे क्वेश्चन्स आपण सेकंड पार्टमध्ये पाहतोय. व्हॉट वॉज द एज ऑफ स्केविन्स्की व्हेन ही केम फॉर द लाईट हाऊस कीपर्स इंटरव्ह्यू. लाईट हाऊस कीपरच्या मुलाखतीसाठी जेव्हा स्केविन्स्की नावाची व्यक्ती आली तेव्हा त्या व्यक्तीचं एज नेमकं किती आहे, किती होतं? 64, 70, 65 की 68? याचा आन्सर आहे ऑप्शन बी 70. 70 वय वर्ष असणारी ती व्यक्ती, जवळजवळ हिनं संपूर्ण जगभर या ना त्या निमित्तानं वेगवेगळ्या व्यवसायाच्या संदर्भामध्ये, कामधंद्याच्या संदर्भामध्ये बरेचसे देश ही व्यक्ती फिरलेली आहे, बरेचशा ठिकाणी कामं केलेली आहेत, खूप अनुभव आहे. पण या व्यक्तीला तर कुठेतरी रेस्ट हवे आहे, पीस, मनाची शांतता
एकांत हवा आहे आणि म्हणून तो एकांत या पोस्टमुळं, लाईट हाऊस कीपरच्या पोस्टमुळं मिळणार आहे. म्हणून ती व्यक्ती 70व्या वर्षीसुद्धा काय करते, या पोस्टसाठी इंटरव्ह्यू देते आणि सिलेक्ट होते. मग हा पहिला पार्ट झाला. यातले काही ठराविक क्वेश्चन्स जे आहेत ते म्हणजे आपण इथे 20 क्वेश्चन्स चर्चा डिस्कशन केलेले आहेत. बाकीचे आपण त्याच्यासाठी पार्ट सेकंड बनवलेला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर साहजिकच तुम्ही तो पार्ट पाहू शकताय. हे सर्व करत असतानाच एक ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांच्यासाठी आता तुम्ही एक लास्ट एक्झाम दिल्यानंतर पासआउट होणार आणि पुन्हा नव्या दुनियेमध्ये कुठेतरी पाऊल ठेवणार. मग त्यांच्यासाठी स्पर्धा परीक्षा असतील, वेगवेगळे पर्याय आहेत. मग इंग्लिशचे स्टुडंट म्हणून आपल्याला ग्रामरचे काही ठराविक पार्ट्स, युनिट्स माहिती असणं गरजेचं आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये कोणकोणत्या पद्धतीचे क्वेश्चन्स विचारले जातात ते आपल्याला माहीत आहे. मग त्यांच्यासाठी मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ग्रामरचे किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झामशी रिलेटेड असणारे जे व्हिडिओज आहेत त्यांची लिंक देतो आहे. साहजिकच आपण ती लिंक ओपन करून काय करू शकताय, ते व्हिडिओज पाहू शकताय. नेक्स्ट जे आहेत आपल्या कंपल्सरीचे व्हिडिओ ते आपल्यापर्यंत पोहोचावेत म्हणून हा जे आहे ते व्हिडिओ पाहिल्यानंतर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट नोटिफिकेशन मिळत जाईल. थँक यू व्हेरी मच फॉर watching this video till end.